दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। घरातून बाहेर न पडणाऱ्यांना काय माहित दुसऱ्याचं घर किती रुपयात चालतं। श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। खेड पंचायत समिती आवारामध्ये स्वीप ऍक्टिव्हिटी सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून मतदारांना जनजागृती। महेंद्र थोरवे यांनी आत्मचिंतन करावं। अनिकेत तटकरे यांचा थोरवेंना टोला। लाडकी बहीण योजनेवर आदिती तटकरे यांचं विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर। मोठ्या फरकानं आदिती तटकरेंचा विजय होईल, मधुकर पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। सविस्तर वृत्त। गेल्या काही दिवसांपूर्वी उबाटाच्या नेत्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या जाहीर सभेत कुणाचं घर चालतं 1500 रुपयात असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे स्वतः घरातून बाहेर पडले नाही त्यांना काय माहित दुसऱ्याचं घर किती रुपयात चालतं असा टोला उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावलाय। तसेच यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना बंद पडणार म्हणून खोटे नेरेटिव्ह पसरवले जात असून त्याबाबत ही योजना कधीही बंद पडणार नसल्याचं स्पष्ट करत यासाठी बजेटमध्ये वेगळी तरतूद करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं। शिवाय लाडक्या बहिणींचा मेळावा घ्या असे आदेश देखील गुहागर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना दिले। त्यांनी सर्वांना महायुतीच्या मागे आणि मुख्यमंत्र्यांच्या मागे पूर्ण ताकदीनं उभे राहण्याचं आवाहन केलं असून गुहागरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, नाहीतर आत्ताचे आमदार पुन्हा निवडून आले तर पुन्हा 5 वर्ष विकास न बघता केवळ मिमिक्री बघावी लागेल असा टोला देखील त्यांनी यावेळेस लगावला। विधानसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजागृती करण्यात येते। याच पद्धतीनं जनजागृती करण्यासाठी खेड पंचायत समिती आवारामध्ये देखील स्वीप ऍक्टिव्हिटी सेल्फी पॉइंट उभारण्यात आलाय। याचा उद्घाटन समारंभ आज कीर्ती किरण पुजार, राहुल देसाई, मयुरी पाटील, गणेश मंडलिक, आरोग्य अधिकारी डॉक्टर खरटमोल आणि पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क येत्या 20 नोव्हेंबर रोजी नक्की बजवावा असं आवाहन स्वतः खेड सीईओ यांच्याकडून करण्यात आलं। सर्वांना आज येथे आपण पंचायत समिती खेड या प्रांगणात आपला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने स्वीप ॲक्टिव्हिटी आपण इथे आयोजित पंचायत समितीमार्फत गटविकास अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण टीम मार्फत आयोजित केलेली आहे। आणि या आजचे कार्यक्रमाचे औचित्य साधून आपला खेड मतदारसंघाचे सर्व सन्माननीय मतदारांना आव्हान आहे की आपण येत्या 20 तारीखला आपला मतदानची जे हक्क आहे आपण ते वापरावी आणि आपण पण मतदान करावी आणि आपला घरातील सर्व जे 18 वयपेक्षा जास्त नागरिक आहे त्यांचे पण मतदान आपण करून घ्यावे असं मी आज आवाहन करतो। धन्यवाद। महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरेंवर केलेल्या टीकेसंबंधी माध्यम प्रतिनिधींनी तटकरेंची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी महेंद्र थोरवे यांना उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत, कोणाचा DNA कसा आहे त्याची तपासणी करायची असेल तर मी तयार आहे। माहितीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। आम्ही आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीचा धर्म पाळणार अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे। अनिकेत जी, आपण कर्जतचे आमदार महेंद्रजी थोरवे यांनी साहेबांवर आणि तुमच्यावर टीका केली की त्यांचा जर DNA चेक केला तर ते गद्दार असेल, याकडे आपण कसं बघतो काय सांगा? महेंद्र थोरवे यांना उत्तर देण्याइतपत महेंद्र थोरवे काय मोठे आहेत असं मी मानत नाही। आणि कोणाचा DNA कसा आहे याची तपासणी करायची असेल तर माझी तयारी आहे। आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणाने महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचं काम करतोय। 32 लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पेणमधील असलेले आदरणीय रविशेठ पाटील साहेब असतील, हे भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार असले तरी महायुतीचे आहेत। अलिबागमधनं महेंद्र दळवी साहेब आहेत, श्रीवर्धनमधनं आदित्य आहे, महाडमधनं आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आदरणीय भरत शेठ आहेत। त्याचबरोबर
खेड दापोली मंडणगडमध्ये असलेले आमचे योगेशजी असतील, या सर्वांचंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. आपण पाहायला गेलं तर या सर्वांनीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांचं काम केलेलं होतं. त्याच्यामुळे मी असेल, आदित्य असेल, आम्ही दोघांनीही यावेळेस पूर्ण ताकदीनिशी जेवढं काम तटकरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये आम्ही केलं त्याहून अधिक पेणमध्ये असेल, अलिबागमध्ये असेल आणि विशेष करून महाडमध्ये असेल, हे करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय. आणि आमचा प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तसेच कुठल्या एका व्यक्तीमुळे महायुतीत फूट पडणार नाही. कर्जत खालापूर मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कर्जत हा मावळ मतदारसंघात येतो. बारणी इतर मतदारसंघात प्लस मध्ये होते. मग महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात असं काय झालं की 18,000 ते मागे गेले, असा प्रश्न विचारत महेंद्र थोरवे यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली, असा टोला अनिकेत तटकरे यांनी थोरवेंना लगावलाय. वारंवार अशा पद्धती वक्तव्य केल्याने महायुतीमध्ये तुमचा फूट पडेल काय? अजिबात कुठल्या तरी एका व्यक्तीमुळे, बोलण्यामुळे फूट पडेल असं मला वाटत नाही. कर्जत खालापूर मतदारसंघाची एकंदरीत राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तो त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. इतकंच होतं तर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इतर सर्व मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बारणेसाहेब जे खासदार म्हणून निवडून गेले, इतर मतदारसंघात प्लसमध्ये आहेत. आणि मग महेंद्र थोरवे यांच्याच मतदारसंघात असं काय झालं की महेंद्र थोरवे 18,000 मागे आहेत. मग ह्याच्या बाबतीत त्यांनीच आत्मचिंतन करण्याची वेळ ही आलेली आहे, एवढंच मला सांगायचं आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेची विरोधकांना सुरुवातीपासूनच ॲलर्जी आहे. मात्र ही योजना कायमस्वरूपी राबवण्याचा आणि चालू ठेवण्याचा निर्णय महायुतीच्या सर्व जिल्ह्यांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत. त्यामुळे विरोधक नेरेटिव्ह पसरवत असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय. शिवाय आज जो 1500चा सन्मान निधी माता भगिनींना मिळतोय तो 2100 पर्यंत वाढवण्याचं आमच्या घोषणापत्रात नमूद केलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. लाडकी बहीण ही योजना बंद होईल त्या इलेक्शननंतर, त्याकडे कसा बघताय? नाही, एक तर विरोधकांना सुरुवातीपासूनच या योजनेची एलर्जी राहिलेली आहे. माता भगिनींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होत आहेत. त्यांना या योजनेच्या संदर्भातली एक आपुलकी, एक आनंद वेगळ्या पद्धतीचा आहे जो प्रतिसाद मिळत आहे. हे बघून सुरुवातीपासूनच विरोधकांना या योजनेचा त्रास होत होता, म्हणून त्यांनी ही योजना बंद होणार अशा पद्धतीच्या काही अफवा पसरवण्याचा किंवा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत, महिला या जाणतात की कोण आपलं हित त्या ठिकाणी बघते आणि कोण आपल्याला फक्त निवडणुकीसाठी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. उलट आमच्या घोषणापत्रामध्ये तर आज जी 1500चा सन्मान निधी माता भगिनींना मिळतो तो 2100 पर्यंत वाढवण्याचा आमच्या घोषणापत्रामध्ये नमूद केलेला आहे. त्याच्यामुळे अधिकच लाडक्या बहिणींना, माता भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर त्या ठिकाणी मानसिकता आणि त्याचबरोबर त्यांचं महत्त्वाकांक्षी त्या ठिकाणी उद्दिष्ट आहेतच. पण त्याचबरोबर महायुतीच्या सरकारने आणलेली जी योजना आहे ही कायमस्वरूपी राबवण्याचा आणि चालू ठेवण्याचा निर्णय याआधीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांनी सुद्धा त्या ठिकाणी वारंवार लोकांपर्यंत आणि प्रसार माध्यमातून पोहोचवलेला आहे. महेंद्र थोरवे यांना मधुकर पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महेंद्र थोरवे हे आमदार आहेत का, हेच आता विचार करावा लागेल. आमदारांच्या तोंडी अशा पद्धतीची भाषा शोभत नाही. हे उमेदवार आहेत आणि लोकांच्या समोर ते मते मागायला जाऊन अकराळ विक्राळ भाषा वापरतात. लोक त्यांना चांगल्या पद्धतीनं उत्तर देतील. महेंद्र थोरवे हे आमदार होण्याच्यातले वाटत नाही. त्यांचा चिडकोर स्वभाव असल्याची प्रतिक्रिया मधुकर पाटील यांनी दिली आहे. थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत की महायुतीमध्ये सुनील तटकरे हे गद्दारी करतायत. पद्धतीने आपण उत्तर द्या. महेंद्र थोरवे हे आमदार आहेत काय हे आता विचार करायला लागेल, कारण आमदारांच्या तोंडी अशा पद्धतीची भाषा आता शोभत नाही. आज ते उमेदवार पण आहेत, शेवटी लोकांच्या समोर आज जातात ते मतं मागण्याकरता, आणि ही अकराल विकराल भाषा आज जर ते करत असतील तर त्याचा
लोक आता हुशार आहेत, त्याचं उत्तर लोक त्यांना चांगल्या पद्धतीने देतील. ते राहिला प्रश्न साहेबांवरती टीका करण्याचा, तर तो सुरुवातीपासूनच आहे ना. तर उद्धव ठाकरेच्या ह्याच्यामध्ये असताना त्यांचा प्रमुख नेत्याला मुख्यमंत्री असताना पाडणारे मध्ये हे होतेच ना, महेंद्र थोरे होतेच. तर त्यावेळेला पण ते ज्या पद्धतीने बोलत होते, ते तिथं काहीतरी गडबड आहे म्हणून दुसरीकडे गेले. आता दुसरीकडे गेले तिथं पण त्यांना तशीच गडबड वाटत असेल, तर ते काही आमदार होण्याच्या हिशोबातले मला तरी वाटत नाही. आता आमदार त्यांनी पुन्हा व्हावा वगैरे त्या हिशोबात नाही राहिले. ते त्यांनी खालच्या लेवलला काम केलेलं चांगलं असतं. चिडखोडी स्वभाव आहे त्यांचा. श्रीवर्धन मतदारसंघात राजाभाऊ ठाकूर हे अपक्ष उमेदवार आहेत, पण ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याने काँग्रेसचे 5 तालुका अध्यक्ष यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय, असं वक्तव्य काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलंय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष डाव्या विचाराचे आणि काही असे असणारे सर्वच आम्ही घेऊन चालणार आहे. तालुका अध्यक्षांनी असं ठरवलं आहे की राजाभाऊ ठाकूर हे आपले भले पंजाच्या निशाणीवर नसून ते आपल्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे 5 तालुका अध्यक्षांनी असा निर्णय घेतलेला आहे का महाविकास आघाडीचेच राजाभाऊ समजून आपण त्यांनाच मदत करायची आणि जनता त्यांच्या पाठीवर आहे. जे सांगलीमध्ये घडलं, विशाल पाटील साहेब ते पण काँग्रेसचेच एक नेते म्हणून होते, पण ते अपक्ष उमेदवारी करून त्यांना इनलोप चिन्हावरच ते विजयी झाले होते आणि बहुमताने विजयी झाले. अशा आमच्या सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांच्या वतीने आम्ही जनतेला हाक देतो की बाबा हा चांगला उमेदवार, तरुण, तडफदार आणि त्यांच्या वडिलांचं असणारं ह्या तालुक्यावर 5 तालुक्यावर असणारं प्रेम, बॅरिस्टर अंतुले साहेबांचा आशीर्वाद राहून सर्व समाज शाहू फुले आंबेडकर विचारांचा ह्या अपक्ष उमेदवाराला निवडून देईल. 5 नोव्हेंबर 2024 रोजी आंबवली येथे योगेशदादा कदम यांची प्रचार सभा संपन्न झाली. आंबवली विभागातील वडगाव, नांदिवली, आंबवली, वरवली या 18 गावातील माजी सैनिक, विधवा भगिनींनी देखील या सभेला हजेरी लावली होती. उपस्थितांनी योगेशदादा कदम यांनी गावागावात केलेल्या कामाचं कौतुक केलं. दादांनी केलेल्या सैनिकांच्या सन्मान कार्यक्रमाची आवर्जून आठवण काढली. यापुढे देखील 18 गावातील माजी सैनिक दादांसोबत असल्याची ग्वाही देण्यात आली. कॅप्टन आखाडे, काशीराम सतपाळ, कॅप्टन श्रीपत कदम यांनी आमदार योगेशदादा कदम यांच्या वतीने मार्गदर्शन केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक पार पडली. दापोलीमध्ये योगेशदादा कदम, गुहागरमध्ये राजेश बेंडल यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या काम करायचे आणि यासाठी सदर एकत्रित बैठक भरवण्यात आली होती. या बैठकीला महायुतीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दापोलीमध्ये कोणतेही वाद नाहीत. योगेश कदम यांना ज्या वेळेला दापोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेला महायुतीचे पदाधिकारी काम करायला लागले आहेत. राज्यात आमच्या 200 जागा निवडून येतील असं मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. तर ठाकरे यांच्या झालेल्या सभेबद्दल बोलत त्यांनी ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. दापोली या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज एकत्र या ठिकाणी बोलवलं होतं आणि सर्व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत लेवलवरती आपण सर्वांनी एकत्रपणे महायुतीच्या
उमेदवार म्हणून योगेशजी कदम यांना आपल्याला प्रचंड बहुमताने जिंकून आणायचं आहे। यासाठी एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे। महायुतीच्या काळामध्ये 2-2.5 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं झाली, ती कामं असतील किंवा ज्या योजना या महायुतीच्या माध्यमातून करण्यात आल्या, त्या सर्व शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या करावं, अशा पद्धतीचं आज कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत। दिवाळी नुकतीच संपली होती, त्यामुळे दिवाळीच्या नंतर आता फक्त 15 दिवस राहिले, त्यामुळे 15 दिवसात आपण रात्रीचा दिवस करावा आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना जिंकून आणावं, असे आज महायुतीचे आम्ही सर्व, उदय सामंतजी असतील, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष पार्टीचे दोन्ही महायुतीचे, हे सगळी जण या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित। खरं तर आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, तेवढी ती सभा होती असं माझं स्वतःचं मत आहे। महायुतीच्या जवळजवळ 200च्या जवळपास जागा या महायुतीमध्ये जिंकून येतील, हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे। नागपूर मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची मनधरणी झालेली आहे का, गैरसमज झालेले आहेत? हा चुकीचा समज आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे ज्या वेळेला महायुतीमध्ये योगेश कदम यांना उमेदवारी दिली, तेव्हापासून ते सर्वच्या सर्व कामाला लागले आहेत। जिल्हाध्यक्ष असतील, नातूसाहेब असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते यांचं एकत्रपणे बऱ्याच बैठका, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि उमेदवारांच्या, त्या एकत्रपणे या त्यांच्या लेवलवरती झाल्या आणि आज एक मोठी बैठक कार्यकर्त्यांची घ्यावी असं थोडं ठरवलं होतं, कारण पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना भारतीय जनता पार्टी पूर्ण महायुतीमध्ये या ठिकाणी असली पाहिजे, म्हणून आज ही बैठक घेतली। आपण मला वाटतं त्या बैठकांना आणि आला नसाल, विचाराशी गद्दारी केली असं मी वारंवार सांगतोय। विचाराशी गद्दारी। उद्धव ठाकरे यांना जेव्हा जाऊन ते भेटले, त्यांनी तिथे प्रवेश केला, प्रवेश केल्याच त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, मी त्या क्षणाला म्हटलं की त्यांनी विचाराशी गद्दारी केली। राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः, या सगळ्या गोष्टी ज्यांनी वारंवार आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पण जे सांगत होते, त्यांनी पक्षाशी केलेलं हे जे काम आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे मी तसं वक्तव्य त्यावेळी केलं। महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार जिंकले पाहिजेत आणि मी त्या दिवशी 2 बैठकांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांच्या बरोबर राहतील, यात काहीच शंका नाही। आणि त्या संदर्भातली ऑलरेडी जी बैठक जी घेतली पाहिजे होती बैठक आम्ही घेतली। त्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ स्तरावरती घेतले जातात, त्यामुळे वरिष्ठ स्तरावरती त्या संदर्भातले निर्णय हे घेतले जातील। मासूद मागचीवाडी येथील ग्रामस्थांनी उबाटा गटातून दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। ग्रामस्थांनी येथील सभागृहाच्या शेडची मागणी केली असता लवकरात लवकर सदर काम मार्गी लावण्याची ग्वाही योगेशदादांनी दिली। तसेच प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। दापोली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेहमी सकारात्मक भूमिका मी घेतली। आपल्या गावाचाही विकास साधून आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सदैव कटिबद्ध राहील, असं आश्वासन योगेशदादांनी उपस्थितांना दिलं। आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्येनं मतदान करून दापोली विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आपलं मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केलंय।
याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.